गुप्त काळातील साहित्याला सुवर्णकुंभ का म्हणतात? हा, आता आपल्याला सागरने प्रश्न विचारलेला आहे आणि चांगला प्रश्न विचारला की गुप्त काळाला साहित्याचे सुवर्णयुग का म्हणतात. तर सागर लक्ष दे. तर याच्यामध्ये आपण बघतोय की जो कालिदास आहे, ह्या कालिदासानं मेघदूत, ऋतुसंहार, कुमारसंभव, रघुवंश असे काव्य लिहिलेले आहेत. हे सगळं गुप्त काळामध्ये लिहिलेलं आहे. तर कालिदासाने काय काय लिहिलेलं आहे पण लक्षात ठेवायचे तुम्ही. त्यानंतर भारवी यांनी किरातार्जुनी नावाचं हे काव्य लिहिलेलं आहे. त्यानंतर दंडी यांनी दशकुमार चरितम नावाचं हे काव्य लिहिलेलं आहे. भट्टी यांनी रावणवर, लक्षात ठेवायचं, नावावरच कळतं त्याच्यामध्ये काय आहे ते. आणि सुबंधू यांनी वासवकर्ता हे काव्य लिहिलेलं आहे. तर आता आर्य सूर्य यांनी जातकमाला नावाचं काव्य लिहिलेलं आहे. तसंच कालिदासानं नाटकही लिहिलेले आहे. फक्त त्यांनी काही काव्य लिहिलं आणि सोडलं असं नाही, तर ते कवी बरोबर नाटककार पण होते. तर नाटकामध्ये मालविकांना मित्र जे पुष्पमित्र शुंग यांचा पुत्र होता अग्निमित्र. तर अग्निमित्र आणि मालविका यांच्यामध्ये जे प्रेम संबंध आहे त्यांच्याविषयी माहिती मालविकांना मित्र या नाटकामध्ये कालिदासानं लिहिलेलं आहे. त्यानंतर विक्रम वंशीय. तर विक्रम वंशीय याच्यामध्ये राजा पुरुरवा आणि अप्सरा या दोघांच्या मध्ये कसे प्रेम संबंध होते याविषयी माहिती या नाटकामध्ये लिहिलेली आहे. आणि सगळ्यात जगप्रसिद्ध जे नाटक आहे शाकुंतल, तर याच्यामध्ये शकुंतला आणि राजा दुष्यंत या दोघांच्या मध्ये जे वैवाहिक संबंध होते किंवा कशा पद्धतीचा विवाह झालेला होता, तर याविषयी या नाटकामध्ये माहिती आहे. जगप्रसिद्ध नाटक आहे. विशाखा दत्त यांनी मुद्रा राक्षस आणि देवी चंद्रगुप्त जे ध्रुवदेवी आणि दुसरा चंद्रगुप्त यांच्यामध्ये कसा विवाह झाला आणि कशा पद्धतीने त्याचा परिणाम समाजावरती झाला याची माहिती देवी चंद्रगुप्त या नाटकामध्ये मिळते. आता शूद्रक याने मृच्छकटिक नावाचं नाटक लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, शूद्रक यांनी मृच्छकटिक नावाचं नाटक लिहिलेलं आहे. त्यामध्ये चारुदत्त हा ब्राह्मण होता उज्जैनीचा आणि वसंत सेना ही गणिका होती नृत्यांगना. या दोघांच्या मध्ये जे प्रेम संबंध होते याविषयी माहिती यामध्ये लिहिलेली आहे. म्हणजे प्रेम म्हणजे त्याग याची माहिती आपल्याला शूद्रकना मृच्छकटिक नाटकामध्ये दिलेली आहे. त्यानंतर कथा पंचतंत्र आणि बृहत्कथा या पण कथा याच काळामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यानंतर 18 पुराणे, स्मृती ग्रंथ, हिंदू दर्शन, बौद्ध दर्शन, जैन दर्शन, दर्शन म्हणजे तत्वज्ञान, हे तत्वज्ञान याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने गुप्त काळामध्ये जे साहित्य लिहिलं गेलं त्यामुळे गुप्त काळाला सुवर्णयुग म्हणतात. समजता का?